पहिले तो आपण आगे तो जा रहे तो त्याच्या पुढे काय नदीच आहे पूर्ण एक नदी आणि एक नदी असं दोन एकत्र आहे. आता एकदम फास्ट झाला. कोयना नदीची मी माहिती सांगते फ्रेंड्स तुम्हाला. मिस्टरांनी फक्त मुलांना कोयना नदी आहे असे सांगितले. कोयना नदी महाराष्ट्राची जीवनरेखा. कोयना नदी ही महाराष्ट्रातील प्रमुख नदी असून ती कृष्णा नदीची उपनदी आहे. महाबळेश्वरच्या पायथ्याशी उगम पावलेली ही नदी आपल्याला जलविद्युत प्रकल्पाद्वारे महाराष्ट्राला ऊर्जा पुरवते. कोयना नदीची वैशिष्ट्ये: उगम महाबळेश्वर, 130 किलोमीटर लांबी, जलविद्युत निर्मिती, सिंचन, पिण्याचे पाणी, धरण. कोयना धरण हे या नदीवरील सर्वात मोठे धरण आहे. उपनद्या: सोळशी, केरा आणि कोयना नदी. कोयना धरण हे भारतातील सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्पांपैकी एक आहे. या धरणामुळे महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात वीज मिळते. कोयना नदीचे महत्त्व: जलविद्युत कोयना धरणामुळे महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात वीज मिळते. पाण्याचा उपयोग शेतीसाठी केला जातो. पाणी पुरवठा: आसपासच्या भागांना पिण्याचे पाणी पुरवठा करण्याचे काम कोयना नदी करते. कोयना धरण आणि आसपासचे क्षेत्र हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. कोयना नदी आणि भूकंप: कोयना धरणाच्या बांधकामामुळे या प्रदेशात भूकंपाचे धोके वाढले आहेत. 1967 साली येथे झालेल्या भूकंपामुळे मोठी हानी झाली होती. तर मला जेवढी माहिती होती तेवढी तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ पाहत राहा. आता व्हिडिओला स्टार्ट करते. हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. तरी माहिती मी गोळा केली होती ती तुमच्याशी शेअर केली. आणि आमचं झालेलं पहा असं स्विमिंग. इथून तुम्ही इथपर्यंत पाहत आलेला. आणि आता आम्ही सर्व एक जण बाथरूममध्ये चाललेलो आहे. आणि कोण जाणार अगोदर? तर मला नाश्ता भूक लागलेली, मिस्टरांना पण भूक लागलेली. तर मिस्टर बोलले मी पहिल्यांदा फ्रेश होऊन येतो पटकन, मला वेळ लागत नाही. नाश्ता आता करते. इथे पहा हे सगळं नाश्त्याला होते प्रकार. तर इथे पहा मिस्टर आले आंघोळी करून. त्यांना नाही जास्ती वेळ लागत आंघोळीला, 15 मिनटं जास्तीत जास्त. तर प्रणित गेला, त्याला वेळ लागतो, खूप वेळ घेतो तो. नंतर प्राची जाणार होती आणि मी इकडे मग नाश्ता करत बसले. मिस्टर घेत आहेत, त्यांना मिसळ पाव, उपमा, पोहे गरम गरम, परत चहा कॉफी देत होते. ते अनलिमिटेड आहे. तर इथे पहा यांनी मिसळ पावच घेतलेली आहे. तर मला बोलतायत काल पण दुपारी खाल्ली, ह्याच टायमाला खाल्लेला नाश्ता आम्ही काल पण. आणि तिकडे सगळे मुलांचे ऑफिस स्टाफ आलेला. अर्धे लोक तिकडे बोटिंगला गेलेले, लेडीज स्टाफ आलेला. तर हे फळ काढलं होतं. तर मी विचारलं त्यांना हे कशासाठी आहे झाडाचं. केली आंघोळी
मी गाऊनच घालते आंघोळी केल्यावरती. कपडे इकडं सुकायला घातले. तर एवढं आम्ही पॅकिंग करून आलो. हाय फ्रेंड्स, मी व्लॉगला स्टार्ट केलं आणि तुम्हाला वेलकम करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. तर उशीर झालेला, लगेच मिस्टर बोलले रेडी हो, कारण टाईम आपल्याला पुन्हा जेवायला यायचं आहे, लंच असणार आहे. आणि 12 वाजलेले आहेत ॲक्च्युली, 11:30. तर एवढ्या घाईघाईत आम्ही तयार झालो बघा. आणि सगळा पसारा रूममध्ये टाकलेला आहे. चला आता आम्हाला बोटिंग करून पुन्हा निघायचं आहे ना. हे आले लोक बोटिंग. आता आम्हाला चांगला रस्ता सांगा निघताना. ते बोलले ना येताना असंच होतं ना हो. त्यामुळे झाल्याशिवाय खात नाही. तर ह्या आपल्याला बोटिंगला आता नेत आहेत. रस्ता दाखवण्यासाठी आले आमच्यासोबत. ही घरं बघा, अशी कौलारू मातीची घरं. हे आम्हाला सकाळी वॉकिंग करत सगळं पाहायचं होतं परिसर. एकमेकांना विचारतायत की तुम्ही कधी जॉईन झाले इकडं कामाला. बटरफ्लाय फिरतायत गोल गोल. बॅक कॅमेरा. ही संपूर्ण कोयना नदी आहे. हेच दाखवणार आपल्याला. तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या बोट आहेत. ही स्पीड बोट आहे. ते मध्ये झाड आलंय की हे खोड. धरावं असं मला नमस्कार करायचा. बोट येत आहे. डायरेक्ट फिरवायला ही बोट आहे ना सगळ्या. मोटर बोट ते चार्जेस आहे का त्याला? किती आहे चार्ज? 200 रुपये राहू. ही सिंगल की सगळ्यांना? अरे लय घेता तुम्ही. तारकणीला 400 रुपये राहून हेचा 400 रुपये राहून किती वेळात मारणार? 1 मिनिट. 1 मिनिटात येतोय ना परत. घालायचं ना छोटे सेफ्टीसाठी, सुरक्षिततेसाठी
हे घालावं लागतं, ते कंपल्सरी घालायला सांगतात. आणि आमच्या आजूबाजूला आता कोणच सगळे लोक गेले बोटिंग करून. आणि खूप नदीचं पात्र बघा असं भरलेलं आहे यावेळेस. आणि डोळे असे सुखावले असे एकदम. तर तुम्ही माहिती तर मी दिली आहे पहिले स्टार्टिंगला, त्याच्यामुळं आता आम्ही फक्त बोटिंग कसे करत आहोत ते पहा. तुम्हाला बोललेली तुम्हाला मी, कारण ते दाखवत होते तसे. या बोटीत जाऊ नका. हा हळूहळू चाललंय पण चालतंय. चालली आपण जेव्हा जास्त ह्याच्यात जायला ना पाहिजे तेव्हा आपल्याला आराम वाटतो. हा कारण इथे कसं डीप आहे हे नाही. हवा सुटली गेले वांदो आपल्याला जोर किती जर लावला तर ते फिरत नाही. ते काय करतं बघा हे झाड आहे पाण्यातच. त्यांना हात केला चालला आम्ही. देऊळ दिसतंय बघा. आणि इथं पण पवन चक्क्या लावल्यात व डायरेक्ट मध्येच घ्या. असं करा. जर मुली दादाकडून घे ग. मोबाईल पडल पाण्यात. ये पोरी नाही पण वेडी. आणि त्या स्पीड मोडने पाहिजे बसतो जरा. ते जरा वेगळं स्टाईलमध्ये घेऊन जातो ना. पाशामध्ये फरक. चौघांचं आहे हे. मेन कसं आहे ना हे दमाले होते. मग मी बोललेली आपण याला बसलो तलाव पडेल माहिती आहे ना. चौघांचंच घेतलेलं. हो मस्त. पाय दुखते त्याचं काय नाही. फोटो काय येईल मस्त ना असं. हा फोटो काढ. लाईन जेव्हा जमणार तुम्ही एकच लाईन. हा आवाज करतोय जॅकेट. लाईव्ह जॅकेट पण सुद्धा याचं जरा शूट करणं लय छान वाटलं. ड्रोन वाणीच. हे बाबा सगळं बंद झालंय. पेट्रोल आहे का बरोबर. पायात पेट्रोल आहे. पायाने सांगायचं पेट्रोल. हा ना. इथं स्विमिंग करायला कसं वाटलं असतं. इथे तुझी फाटली असती. इथे जर तुला ट्यूब पण नाही चाललं. काढला ना नाही थोडा दांडी ना काढ बाजूला येते ना. दांडीला नाही घेतला. येते दांडी. दमला नाही आता असं काय टाइम असं काय फिरवत. कसं फिरू इकडे झालं थोडं हवाला यायला. तिकडे ऑटोमॅटिक चालली आहे. हो आपल्या किनाऱ्यालाच राहावा. नको नको हो मला मध्ये नको. एवढं मध्ये तुला सोडणार आहे आम्ही. फोटो घेतलाच ना पूर्ण व्यवस्थित. दादा नदी खोल नसती ना. हो खोल आहे. शॉर्ट डुबल्या.
मगरमच्छ पण आहे ना तर. ते बघ तिथं मंदिर आहे ना, तिथं जातात मंदिराकडे बोटी. हा 2 तास जायला आणि 2 तास यायला, 4 तास यायला. तिकडे नका फिरू, तिकडे नाही काय काय नाही तिकडे. इकडून काय नाही. एवढं जवळच जवळच आहे. हे बोलतील तुम्हाला की तुम्ही काहीच केलं. नको बाबा, परत येणं मुश्किल होईल. नको नको. एवढे लोक बसलेले नाही, 2च जण राहिले तर. आपल्या मला माणूस आहे ना. नाही गेलाय. कायाकिंग पण करायचं ना, म्हणून वेळ घालवू नको. काहीच नाही, थोडंसं फोटो सेशन. हा फोटो काढूया. असं पूर्ण 360 व्हिडिओ कर. इकडून इकडचा व्ह्यू पण असेल काहीतरी. तरी हे आपण उभा राहतो. नाही 8 फीट तर नाही ना. 8 फीट पूर्ण फिरवायची आहे का तुम्हाला? नाही फिरते तुम्ही अँगल पण असा अँगल मधोमध ठेवला होता, पण ते हवेनं फिरतो. पण येतोय आलो आम्ही सिटी वाजवली नाही ना. सिटी वाजवली की जायचं. पण नको. कोयना नदी आहे ही. चालू वलवा घ्यायचा. तुम्ही सर दोघे बसा. भीतीचं काहीच कारण नाही. मोबाईल घेऊन जायचे नाही का? मोबाईल फोटो कसा काढणार? उलटा यांना काढतील नाही. पुढे बसा, पुढे बसा. जाऊ पुढे बसा. तुम्ही इथे बसा. सगळे मोबाईल आमच्याकडे. तुम्हाला पण जायचं. तुम्हाला जाम भीती वाटते हो. कुणाला? तुम्ही बसले तर उतरणार नाही. नाही आज भीती आमची. याला काय म्हणतात? वलवा चक्कू. बसा खाली. हा खाली बसा. चला या सर या. अहो या से ना मला पण एकदम भीती. एवढी गॅरंटी आमची असं नाही. एवढं आम्ही नाही करत. दाद्या माझं गेलं लगेच. मला भीती वाटते. नाही भीती वाटत. या या लवकर. थांबा यांना हे बघूया चालवते कशी. करतो कुठून या तुम्ही. जा तुम्ही पहिलं पसा. चप्पल काढायची. तुमच्या हातात द्यायचं ती वलवा. चिक्कू काय म्हणतात त्याला? दाद्या खाली पाण्यात बुडवून. दोन्ही आता दोन्ही दोन्ही आता दोन्ही बघून द्या साहेब. मस्त वाटतंय का? दोन्ही
मॅडम तुम्ही जाओ चालू आहे व्हिडिओ. बंद करू का? करा, चालूच आहे, शूट करा. जोरात. इधर लेफ्ट मारा, फक्त लेफ्ट. पलीकडचा मारा कंटिन्यू. पलीकडचा मारा ना कंटिन्यू. तिकडचा हा मारा कंटिन्यू. असं मारा. हा खरंच एक्सपिरियन्स हा ना एकदम आम्ही फर्स्ट टाइम घेतला. आणि खोल आहे नदी आणि पाणी भरपूर आणि आजूबाजूला दुसरे नव्हतेच, हेच होते बोटिंग सोडणारे लोक. त्याच्यामुळं लांब जायला भीती वाटायला. नवीन हे पण रोडवरती गाडी चालवतात मिस्टर, सगळ्या प्रकारच्या गाड्या, फक्त पाण्याला खूप घाबरतायत. बोटिंगला स्विमिंग तुम्ही पाहिलं कॉन्फिडन्सली करत होते. मग मी नाही जास्त लांब गेले. मी चालवली ना. लांब गेले. दादू नको. त्यांना करू द्या. का सर आपण कशाला आलो? एंजॉयमेंटला आलो. भीतीला बाजूलाच ठेवायचं आहे का नाही? कसं मस्त करते पोरग. आम्ही लय घाबरत गेले. जा की आता लांब जा एकटा. पाण्याच्या आतमध्ये घालायचं, दमाला होत नाही. मग सांगताना बरं वाटतंय पण करताना भारी. असं पाण्याला पाठी हे करायचं. पकडलाय आता असा पकडा. मला घेतला ना. या लेफ्ट साईडचा मार. लेफ्ट साईडला मार. राईटचा मारलं तर पोरगी पण गेल्या. हे नको. ये म्हणजे टर्न कर. हा कर फुल टर्न. एका साईडनी कर. हा फुल मार. अजून फुल पुढे जाऊ दे जरा. आता सरळ दोन्ही मार. स्पर्धा चालते तिकडे केरळ आहे ना बोटिंगची. दोन्ही मार. दोन्ही म्हणजे सरळ जाईल जरा. मारत नाही तू उभी राहिली. बसून
काढ फोटोला. बोटी परत बांधतात. नदी खोल आहे का? पाण्याला पण बघा आवाज आहे. हो घ्या कोयनेचं पाणी. बस बस जास्त पॅन्ट नको हे कर. डायरेक्ट पाणी पिशील. घ्यायचं लांबच राहील. नदीवरील पाणी प्यायचं ना. घ्या पाणी. चला चला. व्हेरी गुड. एवढं काटोकाट करून घ्यायची गरज नव्हती. ते पिल कोण. फ्रेंड्स, हे पाणी मी घरी आणलेलं आहे कारण खूप लांबून आपण हे नदी आपल्याला पाहायला बघा. सिरियल आपण रामायण महाभारतामध्ये बघायचो तशी नदी. मला ही असं गंगा नदी होती ती आणि ही कोयना नदी. तर हे पाणी आपण घरामध्ये आपल्या कुंडीतल्या तुळशीला घराला स्पर्श करणार आहोत. हे पितात हे लोक बोलले. मी थोडंसं पिले पण कारण आजूबाजूला सगळं असं स्वच्छ पात्र होतं. कोणीही त्याच्यामध्ये काही करत नव्हते. तर असं मी दर्शन घेतलं. आपलं शंकराचं स्थान आहे ना. नाही पुढं माझं घरी समोरच आहे. तुम्ही इकडं तापोळ्याचेच आहे? हो, गाव आमच्या इकडे. गाडी आली वांदे होतो ना. पण तिथे घेत असते याला सगळं इथं एवढी गॅरंटी आपल्याला. पण आपल्या रिसॉर्टवाले आले तर हा, ते नाही ना. तर का ते घेणार नाही. 97 पोलादपूरला उतरले ना खाली. 97 किलोमीटर. ते चालत चालले की अहो. इथून असं वर ट्रेक करत तिथून डायरेक्ट मुंबई आखी फिरून परत येऊन तिथं भरायचं. गाडी चालवताय तुम्ही पण? कोण? तुम्ही? माझी बी सीटर आहे. बघ, तुमच्या कामोट्याला कुठं राहता तुम्ही? मी ब्रिज आहे का? ब्रिज कुठला? इकडं निघतो बघा खारघरकडं. जवळच आहे. बरोबर. हा त्या हवेच्या बाजूला 4-4, 5-5 माळ्याच्या बिल्डिंग आहेत. हा हा बरोबर का? लेफ्टला. हा. मावशिरात. हा, मग जवळच आले. रस्ते मात्र डिझाईन वाले आहेत सगळे. कुठल्या इकडचे ना? हा, मग आम्हीच डिझाईन मध्ये मजा बसलो. मजा एकदम मजा येते. काय माणूस आलं नाही तर त्याला तर असे रस्ते बघितले मला खुश. नागमोडी गाणंच म्हणाले. माझी टुरिस्टला वापरताय. हा. टुरिस्टचे. हा, मग ती तुम्ही ह्याला वापरताय का? टुरिस्टला ना. टुरिस्टला. लोकल वापरतो. हा दररोज मुंबई गाव. हा. मग फ्रेंड्स, तुम्हाला माहिती आवडलीच असेल. सुरुवातीलाच मी दिली कोयना नदीची माहिती. आणि आम्ही पहा अशा प्रकारे केलेलं आहे बोटिंग. फर्स्ट सगळ्यांचा एक्सपिरियन्स होता. मिस्टरांचा, प्रणित, माझा. आणि ते बोलले मी बोटिंगलाच तिकडे असतो. स्पीड बोट वगैरे सर्व पाहतो बोटिंगचं. तर ते आम्हाला
रूमपर्यंत पुन्हा सोडायला आले. आता आम्ही लंच करणार, पुन्हा बॅगा भरणार आणि आपला परतीचा प्रवास मुंबईकडे. आणि आम्ही एक्सप्लोअर पण केलं सातारा आपलं फुलांचं. तर ते फुलं नव्हते तिथे, पण आम्ही जाऊन आलो त्या ठिकाणी. तर आपण नेक्स्ट टाईम आपली पिकनिक तिकडे असणार आहे साताऱ्याला. फुलांचं गार्डन भरतात ना फुलं, तर तेच माझं होतं ॲक्च्युली. तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.